आलीस सासुरा सासुरा ओलांडून उंबराग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची काय तुझ्याशी बोलतेय मी. अगं पण मी मारू नको ना. अरे पण हसतोयस काय मग तू? मग हसलं तर काय करू जान्हवी? तू हे सुचवशील असं मला वाटलं नव्हतं. का काही विनोदी सुचवलंय का मी? ऑफकोर्स विनोदी सुचवलंयस. मी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायचं. हो मग त्यात हसण्यासारखं काय? हे बघ अत्यंत उत्तम मार्ग आहे तो लग्न जुळवण्याचा. नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये पण तू हे सुचवतेस ह्याचं हसायला येतंय मला. का? अगं इथे ठरत असलेली लग्न मोडतायत माझी. मनीष हे बघ तो वेगळा विषय. अगं पण लग्न जुळवण्याचे अजूनही मार्ग आहेत की. उदाहरणार्थ म्हणजे आता कित्येक मॅट्रिमोनियल साइट्स अवेलेबल आहेत. असतात पण त्यात तो पर्सनल टच नसतो ना रे. अगं पण लग्न ठरवण्यासाठी कशाला हवंय पर्सनल टच? असं कसं? अरे त्या मॅट्रिमोनियल साइट्स पेक्षा आपलं जवळचं असं एखादं कुणीतरी आपलं लग्न आपल्याला अनुरूप अशा एखाद्या मुलीशी जुळवतंय तर ते चांगलं नाही का? हा विश्वासाच्या दृष्टीने बघायचं झालं तर हे बरोबर आहे. आता कसं? आता तुझं नाव नोंदवच. ए का मी नोंदवू तुझं नाव? नाही नको मी नोंदवतो माझं नाव. तू नको कष्ट घेऊ. गुड बॉय. बरं आता महत्वाच्या विषयावर बोलूया का? तुझं लग्न यापेक्षाही महत्वाचं काही आहे? ऑफकोर्स तुझा नवरा. श्री त्याचं काय? जान्हवी अगं खूप काम करतोय तो सध्या. कामाचं खरंच खूप प्रेशर आहे त्याच्यावर. मला जाणवतंय रे. दिसतंय ना? मग काळजी घ्यायला नको त्याची? नक्की काळजी घेईन. घे. बरं चल निघतो मी. बाय बाय. म्हणजे नाहीच ना आला अजून श्रीचा फोन? ऑफिस मधनं निघाल्यावर फोन करतो असं म्हणाला होता. अरे देवा म्हणजे निघालाच नाहीये का तो अजून? सध्या ऑफिस मध्ये काम सुद्धा खूप जास्त आहे त्याला. हो बहिणी हल्ली ना ऑफिस मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटच काम खूप वाढलंय. धावपळ होते. हो ते चांगलंच आहे ग पण त्यामुळे श्रीला याला उशीर होतो ना घरी. हो ना मलाही त्याचीच काळजी वाटते. पुरेशी विश्रांतीच मिळत नाहीये श्रीला. हो ना म्हणजे असे पूर्ण विश्रांतीचे 4-8 दिवस काही त्याला मिळत नाहीत आणि हा काही सुट्टी घेत नाही. अहो काहीतरी काय सुट्टीचं तर नावच काढू नका तुम्ही. आता खरं तर या मुलानं कुटुंबाचा विचार करायला हवा की नाही? जान्हवी बोललीस का ग तू श्रीशी? नाही म्हणजे वेळच नाही मिळाला. अगं अशाने कसं चालेल जान्हवी? जान्हवी हे बघ शेवटी ना गोष्टी ज्या वेळेला घडायच्या त्या वेळेलाच घडतात. मूल हे काही असं नाही ना की आज ठरवलं आणि उद्या झालं. फक्त तुम्ही आता हे ठरवायला वेळ लावू नका एवढंच आम्हाला म्हणायचंय. बाकी पुढे जे होईल ते होईल. हो की नाही हो वहिनी? हो ना तेच तर म्हणते मी तिला. पण मी खरं सांगू का छोटी आई आता श्रीची तब्येत हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा काळजीचा विषय झालाय. म्हणजे तुमचं म्हणणं कळतंय मला पण त्याच्याशी शांतपणे बोलायला वेळच मिळत नाहीये. जमेल तेव्हा नक्की विषय काढीन. हो काढच विषय. हा आणि शरे मी काय सांगते अगं हल्ली आपल्यासारख्यांच्या घरामध्ये मुलं आत्ता मूल नको नंतर पाहिजे काही वर्षांनी पाहिजे किंवा अजिबात नको असा विचार करायला लागलेत ग.
आणि समजा नंतर उपरती झाली तर मग उशीर झालेला असतो ना. मग काय, मग डॉक्टर आणि ते ट्रीटमेंट आणि हे आणि ते आणि मग खर्च भरमसाठ हे करत राहायचं. हो ना, नाही तर काय. आणि शेवटी बाईच्या आयुष्यात ना एक मूल झालं की जमीन आसमानाचा फरक पडतो. पुरुषांचा एवढा कितीसा फरक पडणार आहे हो. थँक्यू. बर, तू जेवला आहेस का वाढू जेवायला? झालंय माझं जेवण झालंय. अगं ऑफिसमध्ये मीटिंग होती ना, सो सगळ्यांसाठी जेवण मागवलं होतं. ठीक का रे, मग इतक्या उशिरापर्यंत मीटिंग करता तुम्ही? अगं आता त्याला काही पर्याय नाहीये. आणखीन काही दिवस तरी असंच चालणार. अरे पण तू खूप थकतोयस, रोज मध्यरात्री येतोयस तू, म्हणून म्हणतेय. हाय नो. ए मला एक कपभर चहा देतेस? आत्ता दे ना प्लीज, माझा थकवा जाईल. श्री, तू झोपलास की तुझा सगळा थकवा जाणार आहे. उगाच वेळी अवेळी चहा घेऊ नकोस बघू. आणि काय रे, आजच्या दिवसभरात किती कप चहा झालाय? आठवत नाही. का मला सांगायचं नाहीये? अगं नाही, तसं काही नाहीये. मे बी एक 10 कप झाला असेल. ए नाही, रादर आपले ऑफिस मधले मग मोठे आहेत, पण मी चहा थोडासाच पितो, सो एक 5 कप झाला असेल. 5 कप? श्री का रे? अगं ते कामाच्या व्यापात नाही लक्षात येत. होतो माझा तेवढा चहा. पण मग का करतोयस तू एवढं काम? आणि एवढं अगदी दिवस रात्र एक करण्याची काय गरज आहे श्री? जगातलं कुठलं असं काम असतं रे ज्याला 12 तास पण पुरत नाहीत तुला? हे बघ श्री, एरवी तू खूप काम करतोस असं सगळे मला सांगतात, पण तेव्हा मी तुझी बाजू घेते की नाही? पण आता अतिरेक करतोयस. आणि कशासाठी? काय कमी आहे रे आपल्याला? श्री, आता आपल्याला पुढच्या गोष्टींचा विचार करायला हवा. जानवी, अगं हा प्रश्न फक्त आपला नाहीये. आणि हे काय फक्त मी पैसा कमवण्यासाठीच करत नाहीये. हे बघ श्री, तुझा हेतू कितीही चांगला असला, काहीही असला, तरी परिणाम तुझ्या शरीरावर होतोय ना त्याचा. जानवी, अगं आपण खूप सुखा समाधानात जगतोय. आपल्याला कशाचीच झळ पोहोचत नाही. पण गोखले गृहोद्योगात जे शेकडो एम्प्लॉईज काम करतात ना, त्यांच्यासाठी सतत काम जनरेट करत राहणं गरजेचं वाटतं मला. हे बघ, मध्यरात्री मला वाद नाही घालायचा तुझ्याशी. तू तुझ्या तब्येतीची हेळसांड करू नकोस, एवढीच माझी इच्छा आहे. जानवी, मी तुझ्या इच्छेचा आदर करतो, पण आपण ना अमेरिकेमध्ये गोखले गृहोद्योग सुरू करण्यासाठी धडपडतोय. आणि हे खूप मोठं आणि अम्बिशियस प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत आपली प्रोडक्ट्स तिकडे फक्त दिवाळीच्या काळातच जात होती. लोकल मार्केटमध्ये आपली प्रोडक्ट्स खूप कमी अवेलेबल होती. पण आता जर एक कायमस्वरूपीची यंत्रणा आपल्याला तिथे उभी करायची असेल ना, तर त्यासाठी आपल्याला खूप मोठा रिसर्च, खूप मॅनपॉवर लागणार आहे. आणि इट्स अन ऑनगोइंग प्रोसेस. पण बापरे, म्हणजे तुला पण जावं लागणार? हा, म्हणजे सुरुवातीला तर मला जावंच लागेल. पण तो मार्टिन आहे ना, आपलं मार्केटिंग बघतो तिकडचं, कदाचित त्याच्याच बरोबर आपण आता पार्टनरशिप करू. खूप खूप वेगळे लॉजिस्टिक्स आहेत या बिझनेस. आणि हे जर बिझनेस डील वर्कआउट झालं ना जानवी, तर गोखले गृहोद्योगाची ना भरभराट होणार आहे. म्हणजे आत्ता जर गोखले गृहोद्योगामध्ये शेकडो एम्प्लॉईज असतील ना, तर तो आकडा हजारांवर जाणार. अनेक माणसांना नोकऱ्या देता येतील, अनेकांची घरं चालतील. आपण जर आता 4 अनाथाश्रमांना मदत करू शकतोय ना, तर तो आकडा कदाचित 40 वर जाईल. जानवी, मला झोकून देऊन समाजासाठी काम करता येत नाहीये, पण मग जर माझ्या हातात जास्त पैसा मिळवणं असेल तर मी तो मिळवेन. आणि माझ्या परीनं मी समाजाचं देणं चुकवेन. आपल्यासाठी तो फक्त पैसा असतो जानवी. आपल्यासाठी ना फक्त शून्य वाढत जातात. पैसा खर्च करताना आपण कमी विचार करायला लागतो, बास. आपल्या आयुष्यात एवढाच काय तो फरक पडतो, पण तोच पैसा एखाद्यासाठी आयुष्य घडवणारा असू शकतो. आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते अगं. म्हणून मी दिवस रात्र काम करतो. आणि मला म्हणूनच ते गरजेचंही वाटतं.
ए अगं ए जानवी, जानवी रडतेस का तू? काय झालं? नाही नाही तसं नाही. मी खूप छोटा विचार करत होते ना. ए जानवी, अगं जानवी, आय एम सॉरी. अगं मी चिडलो नाहीये तुझ्यावर. खरं तर आय एम सॉरी. कोणीतरी येऊ दे, हसतील आपल्याला. असू दे. चहा देऊ? नको, बायको चिडते बाबा. आता चहा उद्या सकाळी. नंदन म्हणतो ना तो काय तो फक्कड चहा उद्या सकाळी. चल घे तू आवरून. मी जरा अन्न फ्रीज मध्ये ठेवते आणि आले. झालं बाबा एकदाच हिशोब. चला तुझी वही बघू. हसायला काय झालं? मला ना अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं. बाईने काय म्हणतात, ही वही बघू ती वही बघू. मग शिकल्यासारखं वाटलं की नाही? नाही नाही वंच, हे हिशोब वगैरे मला नाही जमणार. गणित कच्चे हो माझं. आणि मी व्हॉट डू, तुम्ही आहात ना हिशोब करायला. पण काही नाही, मी आता ना श्रीला सांगणार आहे आपल्यासाठी एखादा अकाउंटंट नेम. अगं केवढा वाढलाय आपला पसारा आणि आपलं वयही. एखादी गोष्ट लिहायची राहिली तर उगाच प्रॉब्लेम नको. हो ना, म्हणजे आता श्रीच्या मागे अजून एक लटांबर. आपल्यासाठी व्यवहार बघणारा माणूस शोधणं. बिचारा न कुरकुरता करतो. काय करणार, आपला एकुलता एक लाडका मुलगा आहे की नाही तो. लाडही त्याचेच आणि जबाबदारीही त्याच्यावरच. आता त्याला बाळ झालं ना की आपण बाळाचे लाड करू आणि बाळाच्या बापाला मोकळं करू. कधी होईल? लवकरच व्हायला हवं ना. हो ना, ही हल्लीची मुलं आपल्या मनाने खूप उशिराच लग्न करतात ना, आणि मग त्याच्या पुढे सगळ्यालाच उशीर. हल्लीची मुलं ना सगळ्या गोष्टींना नको नको का म्हणतात कोणास ठाऊक. आता बाळाची जबाबदारी अशी काय असते जी यांना जमणार नाही. हो ना, किती आनंद वाटतो ना बाळाचं सगळं करायला. नाहीतर काय, देव भरभरून देतो आणि हल्लीची मुलं नाकारतात. आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी पटापट करा आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत राहा, नाही का? हो ना, आमचा अमृत कसा लग्नाच्या पहिल्याच वर्षात झाला होता. हो ना, आणि माझं तर काय नशिबातच नव्हतं. खूप प्रयत्न केले मी, मूल हवंय मूल हवंय, आणि माझ्या नवऱ्याने माझ्याच नकळत असो श्रीकडे पाहिलं आणि सावरलं स्वतःला. नाहीतर वेळ लागलं असतं ग मलाही. पण आता आईला पतवंड हवं नाही का ग? हो ना, याहून मोठं सुख काय असेल त्यांच्यासाठी. मला तर पणतू दर्शनाला आपण त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळलीत अशी स्वप्न सुद्धा पडली होती. बोलूया श्री आणि जान्हवीशी. नाही, नको नको, आई रागावतील. विचार करतेस म्हणजे ह्या गोष्टीची चर्चा सुरू झाली. का आपल्या घरातल्या बायका या विषयात पडतात? नाही नाही आईजी, अहो मीच विचार करत होते. म्हणजे विचार येतोच ना मनात. प्रत्येक स्त्रीच्या मनात हा विचार येतच असेल. तो येतोच, ते स्वाभाविकच आहे. पण ही गोष्ट विचारपूर्वकच करावी.
नाहीतर अडाणी माणसात आणि आपल्यात फरक काय राहिला? पण आईची ती अर्ज असते ना, म्हणजे बरेचदा विचारांपेक्षा भावनिकच असते. निर्णय भावनिक असावा पण क्षणिक नसावा. तुला प्रामाणिकपणे सांगू, प्रत्येक स्त्रीमध्ये आई होण्याची क्षमता असते, ते नैसर्गिकच आहे. पण प्रत्येक स्त्रीला आई व्हावंसं वाटलं पाहिजे हा काही नियम नाहीये, ते मेंटल कंडिशनिंग आहे. हा जिचा तिचा निर्णय आहे, किंबहुना तो असावा असं मला वाटतं. म्हणजे स्त्री ही अनंत काळची माता असते असं आपण अगदी लहानपणापासून ऐकतो, वाचतो आणि आपल्या न कळत आपण ते मान्य करायला लागतो. आई होणं ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे, पण अशा अनेक जणी असतात ज्यांना ही गोष्ट आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट नाही वाटत आणि ही निवड करायचा अधिकार त्यांना असावा असं मला वाटतं. मला विचारशील तर आई होणं हा आनंद आहे, पण ती आयुष्याची इति कर्तव्यता नाही. त्या पलीकडेही जग आहे, सुंदर आयुष्य आहे. आईजी, पण मग लग्नानंतर एका विशिष्ट काळाने आपसुकच हा विचार का मनात यायला लागतो? कारण माणूस सतत पुढचा विचार करत असतो. आता आपल्या आयुष्याचं नॅचरल प्रोग्रेशन काय, तर मूल होणं हे त्यानं गृहीत धरलेलं असतं. पण मूल होणं खूप मोठी जबाबदारी आहे. ती स्वीकारण्याची 100% तयारी असेल तरच ती घ्यावी असं मला वाटतं. तुला काय वाटतं? माझ्या मनात हे सगळे विचार येतात आईजी. हा, पण खरं सांगायचं तर अजूनपर्यंत ह्या विचाराने माझी झोप उडाली आहे असं कधीच झालं नाहीये. नाही, आणि असं होऊही देऊ नकोस. मूल झालं की अख्खं आयुष्य त्याच्या संगोपनात घालवायचं हा संकुचित विचार झाला. मुलाभोवती नाचणं म्हणजे त्याला वाढवणं नाही, त्याला आपल्या कष्टांचा, आपल्या स्वतंत्र विचाराचा, आपल्या इच्छा आकांक्षांचा आदर करायला शिकवणं म्हणजे ही मूल वाढवणंच असतं. तेव्हा विचार करून निर्णय घे. आईजी, मला मूल हवंय हे नक्की आहे. मला तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे एका मुलाला वाढवून त्याच्यावर चांगले संस्कार करून आपल्याला त्याला समाजात पाठवायचंय, हे मला माझं कर्तव्य वाटतं. पण हा निर्णय मला आत्ता घ्यायचा आहे का आणखी काही काळाने घ्यायचा आहे हे माझं ठरत नाही अजून. माझ्या नवी, या घरात खूप वर्षांनी एक बाळ आलं तर आम्हाला आनंदच होईल. या घराचं खऱ्या अर्थानं गोकुळ होईल. पण तुम्ही उगाच प्रेशर घेऊ नका. तुमचं आयुष्य तुम्ही आनंदात जगा, जे व्हायचं ते होईल. आईजी, तुमच्याशी ना कुठल्याही विषयावर बोलता येतं. हेही तुझ्यामुळेच. हा पूल तू बांधलायस. यापुढेही कधीही काहीही विचाराला तरी बोलत जा. यात माझाही स्वार्थ आहेच ना. मला तुम्हा मुलांचे विचार समजून घ्यायला आवडतं. अगं जान्हवी, जान्हवी, अत्यानंद महाराजांची कृपा झाली. ताई ऐक ना, अत्यानंद महाराजांची कृपा झाली ग. ऐकत का नाही कोण? शी बाबा. अरे सरू मावशी, त्या दिवशी तुम्ही ती हिरवी चटणी केली होतीत ना, त्यात दाण्याचा कूट घातला होतात ना? सरे, जान्हवी तुझ्याशी बोलतेय. मी मगाशी तुमच्याशी बोलत होते. अगं हो, पण मिक्सर चालू होता ना, ऐकू नाही आलं आम्हाला. मग आता मला ऐकू येत नाही. सॉरी सॉरी सरू मावशी, प्लीज सांगा ना काय झालं. नाही सांगणार आहे मी. प्लीज सांगा ना. नाही सरे, सरे सांग ना. नाही सांगणार. जा सांग की ग, सांग की. अगं, नाही सांगणार. बरं सांगते, पण एक अट आहे. मान्य, सगळ्या अटी मान्य. उद्या ब्रेकफास्टची कोणाचीही टर्न असली तरी डोशासाठी हिरवी चटणी मीच करणार. मग त्यासाठी कुणीही रुसलं ना तर मला अजिबात चालणार नाही. बरं, ज्यांची कोणाची टर्न असेल त्यांना मी सांगेन. आता सांगशील का काय झालं ते? अगं ताई,
कालच मी देवाशी बोलले आणि लगेच ऐकलं त्याने माझं. सरे जरा आम्हाला कळेल अशा भाषेत सांगशील? अगं ताई, मी काल देवाशी बोलले की काय प्रॉब्लेम आहे बाबा, माझाच व्यवसाय का बरं नीट नाही चालत आहे, जरा तू लक्ष घाल ना. आणि चमत्कार झाला, आज अचानक 2 नावं नोंदवली गेली. खुबाई खरंच? हो हो अगं, आणि कुणाची नावं आहेत ती माहितीये का? कोणाची? मनीष आणि गीता. खुबाई खरंच? हो ना ग. अगं त्या दोघांनी नावं नोंदवली, फॉर्म भरले आणि फी सुद्धा भरली. ती फी देवाच्या पायावर ठेवली आणि लगेच तुम्हाला सांगायला आले मी. अरे वा, मस्त. सरे आता चांगली स्थळं शोधा दोघांसाठी. हो म्हणजे काय, पण जान्हवी अगं ती दोघं एकमेकांसाठीच किती योग्य आहेत. सरे आता शॉर्टकट मारू नकोस हा. अगं नाही ग ताई, खरंच. अगं त्या दोघांच्या जोडीदारांकडून ज्या अपेक्षा आहेत ना, त्या ती दोघंच पूर्ण करू शकतील. आता बघ, गीताला निर्व्यसनी, चांगली नोकरी करणारा, स्वतंत्र विचारांचा मुलगा हवा. आणि मनीषला साधी, घर सांभाळणारी, नोकरी असेल तर चालेल अशी मुलगी हवी. आता मला सांग, हे वर्णन ऐकून ते दोघं एकमेकांना योग्य आहेत असं नाही वाटत आहे का तुला? अगं हो सरे, पण अशी कितीतरी स्थळं असतील. असतील ना, पण आपलं काम काय आहे, अशा स्थळांची माहिती देणं. आणि मी ते करणार आहे. पण जान्हवी अगं, इतक्या दिवसात या दोघांचं लग्न जुळवावं असं तुम्हाला कधीच नाही वाटलं?